ठिकाणी ज्यांच्या आज या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत, ज्यांचा आपल्याला बहुमूल्य वेळ या ठिकाणी समालोचनासाठी त्यांनी दिलेला आहे, ते आमचे बदलापूर समालोचक समितीचे सदस्य. चला जास्त वेळ लावू नका, मॅच लगेच फिल्डिंग सेटअप करा. चला सलामीची जोडी आंबे शिवसंघाला विनंती, लगेच आतमध्ये दाखल व्हा, अन्यथा सामना कमी षटकांचा खेळवला जाईल, लक्षात असू द्या. मिस्टर राज सोळशे यांना विनंती राहील, आपण आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी विशेष सन्मान करू. आपण तुषार शिंदे सरांचा, शिंदे सरकार या आपण आपला सन्मान होईल. राज सोळशे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल, ज्यांचा आज एक दिवस आपण आवाज ऐकला, उद्या ते थोडेसे बाहेरच्या दौऱ्यावरती आहेत. चला मॅच आपण चालू करू. 3 षटकांची मॅच असणार आहे आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. गावदेवी आंबेशी व संघाचे मयूर तामाणे आणि ओमकार मोरे. चला सलग लागोपाठचे 3 चौकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आंबे शिव संघाला मंगेश कडव यांच्या वतीनं. सलामीची जोडी ओमकार मोरे आणि स्ट्राईक एंडला मयूर तामाणे. गोलंदाज अनिकेत, षटक क्रमांक पहिलं अनिकेत मतेला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅकवरती. आणि आता मॅचला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, 3 षटकाची मॅच. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. जी पेंडिंग मॅच होती तिला आपण या ठिकाणी कव्हर करतोय. पहिला बॉल 6 वाजून 22 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतो केवळ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट व्हायला पाहिजेत. पंच आमचा काउंटडाऊन चालू आहे, टायमर सेट आहे. बरोबर तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटांचा वेळ आम्ही देणार आहोत. 2 षटकांसाठी 10 मिनिटं असतील. त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर लगेच एक खेळाडू आतमध्ये घ्या, ही सूचना आम्ही तुम्हाला देतोय. गोलंदाज अनिकेत मते. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे झाली आहे मिस फिल्डिंग आणि आता कदाचित या मिळतील 2 धावा. जिथे 1 होती तिथे मात्र मिळतील 2. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर मंगेश कडव यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठचे 3 चौकार आले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टीम आंबे शिवसंघाला. पहिलं षटक. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्यात आला. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत दोन्ही टीमचे. आज एक संघ ऑलरेडी पुढे सरकलाय, श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवली. त्या संघाने बाजी मारली आणि तो संघ या ठिकाणी थेट टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. ओ शॉर्ट ऑफ लाईन चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहतो गती थोडीशी कमी केली परंतु लाईन अप्रतिम होती. गोलंदाज अनिकेत मतेची मयूर तामाणे यांना बीट करत असताना बॉल चाललाय सरळ अष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धाव फलकामध्ये 4. षटक क्रमांक पहिले मॅन्डेटरी पॉप प्ले, कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नसणारे 3 षटकामध्ये. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, जिथे आमचे ऑफिशियल पंच आहेत स्क्वेअर लेगचे तरुण डे.
आता सध्या रोज डे, प्रपोज डे, व्हॅलेंटाईन डे, फेब्रुवारी महिना म्हटलं तर तुम्हाला हे सगळे डे पाहायला मिळतील. आणि आज ऑफिशियल सुद्धा तरुण डे आहेत. हो, ओर पिच बॉल, बॅटची कडा टो एनला लागलाय. पॉइंट मध्ये आपण पाहतो मिस टायमिंग झालंय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी पहिला लागेल टीम गावदेवी अंबे शिवसंघाला. फलंदाज बाद. पहिला लागलेला आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फलंदाज पहिल्या षटकामध्ये 5 धावा ज्यांनी बनवल्या. पहिला एक धक्का सुद्धा लागलेला आहे. चांगली गोलंदाजी अनिकेत मतेची राहिलेली आहे. अगदी ओमकार मोरे मात्र माघारी परतलेत आणि आता त्याच्या जागा घेण्यासाठी मैदानाच्या मध्ये सुमित जमदरे बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. एकाच एंडने हे षटक आता आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतो 2 ला सुरुवात होईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश. राऊंड विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉल चला ऑन साइडला. शतकशक वेगाने आलेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होता परंतु या ठिकाणी एस नो वेट आणि आता एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 6 धाबा ची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगली टोटल या मॅच मध्ये सेट करावी लागेल टीम गावदेवी अंबे शिव. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. एक कंप्लीट झाले. पुन्हा एकदा सेकंड साठी पलटलेत सुमित जमदरे आणि आता वेगवान रित्या या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. सिद्धांत राऊत अफाट मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि आता या ठिकाणी स्पर्धेचे ते सुद्धा आयोजक आहेत. अगदी आपण पाहतो आपले सर्वच खेळाडू ओमसाई कुळगाव असेल, सम्राट मित्रमंडळ कुळगाव असेल यांच्या वतीनं तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. छत्रपती चषक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹70,000 जे आम्हाला देण्यात आलंय. सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब व सौभाग्यवती हर्षदा वहिनी सोळशे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. द्वितीय क्रमांकाचं 35,000 सन्माननीय संदेशजी राऊत यांच्या वतीनं देण्यात आले. समाजसेवक बाळादादा. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ आणि तृतीय सन्माननीय प्रवीण शेठ राऊत बहुजन युवा नेतृत्व. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सन्माननीय आकाश शेठ राऊत महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या वतीने ही पारितोषिक आम्हाला देण्यात आलेले आहेत. 5व्या क्रमांकासाठी पारितोषिक आपण पाहतो रोख रक्कम ₹15,000. या क्रीडांगणाचे मालक स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचे मालक अर्थातच आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आलेले. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. कदाचित ते सुद्धा होऊ शकलं नाहीये. अगदी आपण पाहतो चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करायचा होता व्यवस्थितरित्या परंतु बाईकची धाव मिळते आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे जे सन्माननीय प्रवीण शेठ राऊत बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख बहुजन युवा नेतृत्व आकाश शेठ राऊत महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या वतीनं ही बाईक सुद्धा देण्यात आलेली आहे. बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल किरण शेठ राऊत माजी सरपंच कासगाव यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल आहे मुकेश पेंडुलकर यांच्या वतीनं ती बाईक देण्यात आलेली आहे. सायकल देण्यात आलेली आहे.
हॅलो हॅलो हॅलो. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज उद्धव. हो ओर पिच बॉल. पहिल्याच बॉलवरती तडाखेबंद षटकार. लांबच लांब पल्ल्याचा आपण पाहतोय. बिग 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 लॉंग वे षटकार. बॉल चाललाय सीमा पार आणि हा ठोकलाय खणखणीत षटकार. सामन्यामध्ये आमचे डीजे भाऊजी सुद्धा रंगात आलेले दिसतात. षटकार आलाय. संघाची धाव संख्या धावफलकावरती आहेत तब्बल 15 धावा. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न चालू आहे. ओ बॅटची कडा. या ठिकाणी फलंदाज कदाचित आपण पाहतो बाद होईल आणि हो या ठिकाणी धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे. क्लिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला की बॅटला स्पर्श करून हा बॉल मागे चाललाय. अंपायरच्या कॉलची आम्ही वाट पाहत होतो आणि आता एस इट इज OUT फलंदाज बा. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता धावा धाव फलकावरती 15. षटकार ठोकला आणि लगेचच सुमित जमदारे माघारी परतलाय. वैभव आले. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतात स्वतः गोलंदाज उद्धव. झेल त्यांनी टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम चिखलोली पाडा संघाच्या विरोधात गावदेवी आंबेशिव संघाला. थँक्यू थँक्यू. आणि या दरम्यान या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाते. कोणत्या मॅचची हे आम्हाला कळालं नाही आहे. ओ या दरम्यान लोअर फुल टॉस. चेंडू पाडवरती आदळला आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय रमेशजी सोळशे साहेबांचं गुणगान गाणारं ते गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. शो मॅचची मॅन ऑफ द मॅच होती. काल जी नाईटला शो मॅच झाली सेलिब्रिटी मॅच होती आणि तिचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपले जे प्लेयर्स आहेत प्रफुल्ल धनगर यांना ती देण्यात आलेली आहे. काल त्यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला रात्रीमध्ये. हा रात्रीचे खेळ चाले तिथे मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाली आहे. 17 धावा धाव फलकावरती आहेत. आकाश या ठिकाणी जे मात्र बाद झाले. विजय मैदानावरती न्यू बॅटर. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. चला लगेच सामना स्पीडअप करा.
कारण हा सामना आपल्याला ज्या ठिकाणी लगेचच दिलेल्या वेळेनुसार कंप्लीट करायचं आहे. हो, आणखीन एक डॉट बॉल. कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे विजय कडव यांना स्ट्राईक हवी होती आणि आता शेवटचा अंतिम बॉल आउट. मयूर तामाणे या ठिकाणी बाद होत आहेत. चला लवकर फलंदाजाला विनंती राहील लवकरात लवकर आपण आतमध्ये प्रवेश करायचे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेच्या आत कदाचित हा सामना काल आपण पाहिलं तर काल या ठिकाणी टॉवर ऑन करण्यात आले होते, परंतु आज या ठिकाणी तसं काही होणार नाही आहे आयोजकांनी सांगितले. परंतु 3 षटकांची मॅच कव्हर होईल असा अंदाज आमच्या ऑफिशियल संपूर्ण टीमने वर्तवलेला आहे. 17 धावा आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला विजय. ओ लाईन खराब. कदाचित असं वाटत होतं की चेंडू टाकल्यानंतर वाईट बॉल जाऊ शकतो, परंतु पाहावं लागेल. बार सिग्नल बाईची धाब. असं वाटलं होतं की दिशा थोडीशी बाहेरची आहे, चेंडू जणू काही स्कीड झाला आहे, परंतु पंच सांगतात एक्झॅक्टली हा चेंडू इथे बरोबर आहे, प्रॉपर आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावा इथे मिळतील. फक्त एकच मिळाली. 18 धावा झालेल्या आहेत 18 बॉलमध्ये आणि आता 19ची गरज आहे. 18 बॉल 19 धावांची गरज आहे. चला चिखलोली पाडा संघाला विनंती आपण लवकरात लवकर बाहेर यायचे, कारण जेणेकरून तुम्ही जितक्या लवकर बाहेर याल तितक्या लवकर आपल्याला सामना चालू करता येईल. 18 बॉल आणि 19 धावांची गरज. चला शेवटचा सामना आहे आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धा ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचं जे क्रीडांगण आहे, कारण आपल्याला एवढं मोठी या ठिकाणी उपलब्धता या ठिकाणी प्राप्त आहे. कदाचित या ठिकाणी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध त्यांनी करून दिले. मयूरदादा पिसेकर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. शेवटचा सामना पाहण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. कदाचित आता जेव्हा मयूर ग्रुप बदलापूरची मॅच असेल किंवा शेवटचा सामना असेल, शेवटच्या दिवसाची मॅच असेल, तेव्हा या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहतील. परंतु कुठेतरी क्रीडांगणाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी ते आजूबाजूला उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत. चला मॅचला सुरुवात करू. 18 बॉल 19ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. चला स्पीडअप करायचे. अनिकेत तुम्हालाच उशीर होणार आहे, लक्षात असू द्या. चला पहिलं षटक गोलंदाज आपण पाहतो तेजस बोराडेला तुम्ही पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट ने षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल मध्ये राजू दादा 19 धावांची गरज आहे. कदाचित अंधाराचं सावट आहे या मॅच वरती. कोणत्या संघाच्या बाजूने निकाल लागेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण
सामना महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार असणार आहे, छत्रपती चषकाचा. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिला बॉल सूरजसाठी टाकण्यात आला होता. अगदी आपण पाहतोय सलामीची जोडी सूरज आणि अनिकेत मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. तो मात्र डॉमिनेट करत चालला. बॉल एस टी रक्षकाकडे. पहिला चेंडू डॉट आलाय. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 19 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला. मी मगाशी सांगितलं की या मॅचवरती थोडंसं अंधाराचं सावट आहे आणि कदाचित या मॅचमध्ये उलटफेर व्हायला वेळ लागणार नाही आहे. तेजस. ओ आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर या ठिकाणी आउटसाइड जे ऑफस्टमा चेंडू ठेवण्यात आलेला आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी होती. तेजस बोराडे यांना तुम्ही पाहतात काय जबरदस्त गोलंदाजी करतात. गावदेवी आंबेसिंह टीमच्या वतीनं सातत्याने पहिले षटक त्याने हाताळलेले आहे. जेव्हा जेव्हा 5 षटकांची मॅच असते तेव्हा तेव्हा 2 षटक या गोलंदाजाला देण्यात येतात. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर द विकेट. ओ बॅटची कडा मागे चालला. आणखीन एक डॉट बॉल. धाव मिळत नाहीये. जितक्या धावा या ठिकाणी सोप्या असतील तितकाच कठीण व्हायला वेळ लागत नाहीये. आणि आता या मॅचमध्ये सुद्धा 18 बॉल 19 धावांची गरज असताना शेवटला सुरुवातीला 3 बॉल डॉट टाकण्यात आलेले आहे. आमचे विजय कडाव यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती स्मित हास्य. चांगली गोलंदाजी, कौतुकाची थाप त्यांची पडते. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. का होऊ नये गोलंदाजासाठी, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रशांत पवार. या ठिकाणी आपण पाहतो ऑफिशियल जे अपडेटर आहेत ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीचे. ओ या दरम्यान फलंदाज झाला बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. बॅट्समन सूरजला मात्र माघारी परतावा लागणार आहे. फलंदाज बाद. जगन्नाथ स्मृती चषक अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी याच क्रीडा नगरीमध्ये सातत्याने होत असो. मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं हे षटक कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आपण धावांचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे. 18 बॉल 19ची गरज होती. कदाचित यावर्षी जगन्नाथ स्मृती चषक आपल्या भेटीला आला नाही. त्यामागचं कारण होतं मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या आईचं जे निधन झालं त्यामुळे त्या कारणास्तव ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येऊ शकली नाही आहे. आणि कदाचित पुढच्या सीझनमध्ये एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. मयूरदादा पिसेकर यांच्याशी आम्ही चर्चा केली तर पुढच्या वर्षी एक वेगळीच संकल्पना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांसाठी ती मेजवानी असणार आहे. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. गोलंदाज तेजस. या षटकानंतर लाईट्स आपण ऑन करणार आहोत 2 षटकासाठी केवळ. लक्षात असू द्या कारण अंधाराचं सावट आहे हे मात्र आयोजकांना सुद्धा चांगलं माहिती आहे. कदाचित या अंधाराच्या सावटामुळे कदाचित हा मॅच पुढे होऊ शकणार नाही आहे. त्याची दखल आमच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीने घेतलेली आहे. ओ कबाच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने.
आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बॉल लढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल, कदाचित या ठिकाणी आपण चेक करू आणि तोपर्यंत लाईट सुद्धा ऑन करता येतील आपल्याला. प्रज्वल खडकबान असेल जे या क्रीडांगणाचे मॅनेजर आहेत. चला आपण लाईट्स ऑन करू, कारण आता मॅच सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती धावा जरूर किती मिळाल्यात याचा आता उलगडा होणार आहे, कारण जर हा चेंडू अडवला असेल तर जितक्या धावा धावलेल्या तितक्या मिळतील, आणि जर कदाचित इथे शतरक्षकाने काही मिस्टेक केली असेल तर मात्र धावा 4 सुद्धा मिळू शकतील असा प्रश्नचिन्ह आहे. चला सेफ असेल बाउंड्री, आणि जितक्या धावा धावून घेतलेल्या आहेत अनिकेत आणि त्याच्या साथीनं फलंदाज प्रथमेशने. चला मॅच आता लगेच स्पीडअप करा, कारण आता 2 षटकं बॅलन्स आहेत. एक मिनटं मॅच थांबवायची आहे, फक्त 1च मिनटं. डिसिजन अजूनही क्रिटिकल आहे, ते आमच्या ऑफिशियल तिसरे आम्हाला सांगतात प्रशांत, कारण थोडंसं डाऊट आहे त्यांना, म्हणून हा डिसिजन मागे घेण्यात आलेला आहे. चला 4 धावा असेल, कारण ज्यांनी चेंडू अडवलेला आहे त्याच्यापेक्षा जो त्याला बॅकअप देणार होता सुमित, त्याचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता उचलण्यासाठी, आणि त्या धावा मिळतील 4. ओके, थोडासा डाऊट होता तो आपण क्लिअर केला, आणि तुमच्या 12th मॅनला सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. विजय कडव आमच्या समवेत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा 4, 18 बॉल 19ची गरज होती. चला समोर टँगो थोडंसं बाजूला व्हायचं. 12 बॉल आणि आता 15 धावांची गरज. हो, यावेळेस आपण पाहतो ऑनसाईडला जागा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो या ठिकाणी चेंडूला खेचून मारला होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे मिळते फक्त 1 सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलकापती 5. 18 बॉल 19ची गरज असताना मात्र हा सामना कुठे येऊन ठेपलेला आहे पहा. 11 बॉल विजयासाठी गरज असणार आहे तब्बल 14 धावांची. 11 बॉल 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश न्यू बॅटर स्ट्रायकिंगला. हो, यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो ड्राईव्ह केला, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला मात्र प्राधान्य देण्यात आलेले. कदाचित एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर मात्र या सामन्याचा बिमोड करायला वेळ लागणार नाहीये. अनिकेत मते सारखा नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
ही विकेट फार महत्त्वाची असेल, कारण काय अप्रतिम दर्जाचं षटक तेजस बोराडे यांनी हाताळलं. फक्त अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ओ लाईन ज्या ठिकाणी कदाचित खरा पाहायला मिळते. अंपायर सिग्नल आउटसाइड द लेग स्टंप. धावसंख्या फलकावत एक्स्ट्रा रन्सने पुढे सरकते. टीमची टोटल 7 आणि आता बीजासाठी 12 धावांची गरज. ओ सेन्सिबल सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे अनिकेत मतेला चांगलं माहिती आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावती 8 धावा आहे. 19 धावांची गरज होती. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम वैद्यनाथ शर्मारे खेळते. धावा चेस करत असताना चिखलोली पाडा संघ ओव्हर द विकेट. हो फटका चांगला आहे. खडे खडे स्ट्रोक तुम्ही पाहतायत. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. महत्वाचा षटकार आपण पाहतोय. मच नीडेड षटकार. बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील टीम चिखलोली पाडा संघाला 6. पकड मजबूत केली. मी मगाशी सांगितलं सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय, परंतु आता एखादा मोठा फटका सामन्याचा बिमोड करू शकतो. हो आणखीन एक लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतात वेगाने. वड कॅच. फलंदाज झाल्या बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागेल. टीम चिखलोली पाडा संघाला 5 धावांची गरज असताना भागारी परतावा लागेल. प्रथमेशला सुद्धा फलंदाज बाद. का माश रंगतीय. षटकाराला सामना मात्र चिखलोली पाड्या संघाच्या बाजूने झुकला, परंतु लगेचच फलंदाज झाला बाद. पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे मित्र मंडळी टीम गावदेवी आंबे शिवसंघाने. 14 धावा धाव फलकावती आहेत. 7 बॉल आणि आता 5 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा बॉल. कदाचित आपण पाहतोय काही संघांची इच्छा असते की नाईट मध्ये खेळावं आणि आता मला असं वाटतं की या 2 संघांची ती इच्छा सुद्धा पूर्ण होते. ऑन साइडला फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. इथे मात्र अनिकेतला हवी आहे दुसरी धाव, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण स्ट्राईक अनिकेत मतेला हवी आहे. आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आहे. धाबा धाव फलकावतीत एकंदरीत 15 धावा आणि आता विजयासाठी 6 बॉल 4ची गरज. क्वालिफाय मॅच आहे. जणू काय बॉलर रन इक्वेशन या मॅचचं होतं. 18 बॉल 19 धावांची गरज होती. म्हणजे याचा अर्थ की गावदेवी आंबे शिव संघाची इन्व्हेस्टमेंट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फार कमी पाहायला मिळाली. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली ती चिखलोली पाडा संघाने. म्हणजे गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळाले आणि आता बॅटिंगमध्ये धमाल पाहायला मिळते. कारण याच्या जोरावरती बक्षीस पात्र फेरीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे हे दाखवून दिले चिखलोली पाडा संघाला. परंतु या मॅचमध्ये सामना बॅलन्स आहे. कधी सामना टर्न होऊ शकतो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. कित्येक वेळेला अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. सुख दुःखाने भरलेला क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काही संघांना हसताना आम्ही पाहिले, काही संघांना रडताना सुद्धा पाहिलेले आहेत. आणि आता 6 बॉल 4ची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती असेल ही फार मोठी जिम्मेदारी आहे. दिनेश कडव आय थिंक सो बॉलिंग ट्रॅकवरती येतात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मिडियम पेसर हा गोलंदाज आहे. चला सामना लगेच स्पीडअप करा. जरी टॉवर्स ऑन केले असेल तरी मात्र वेळ जास्त नाही आपल्याकडे मित्रांनो, लक्षात असू द्या. मयूरदादा पेसेकर आणि प्रतीकदादा पेसेकर यांचे आपल्यावरती फार उपकार आहेत असंच म्हणावं लागेल. कारण आपल्या डे फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत तरी सुद्धा आपण संध्याकाळचा एक सामना हा अंडर फ्लड लाईट्स मध्ये खेळवतोय.
शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल कबाच्या दिशेने क्रॅकिंग कबा ड्राईव्ह, बॉल चालला सीमा पार. विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय. विजय चौकार आणि ते चिखलोली पाडा संघ विजय झालेले आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अनिकेत मतेच्या बॅट मधून आला विनिंग स्ट्रोक. बॉल सीमा पार 4. मॅच बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये परत पाठवायचे. पंच तो मॅच बॉल आपण कलेक्ट करा. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।